जर तुमच्या भागात काल परवा पाऊस पडलाय किंवा आज आकाश काळ्या ढगांनी दाटून आलंय म्हणून तुम्ही उद्या लगेच शेतात ट्रॅक्टर घेऊन बियाणं घेऊन पेरणीला निघणार असाल तर जरा थांबा. डोक्यावरचं पागोटं खाली ठेवा आणि हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. कारण हवामान विभागाने महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा व मोठा धोक्याचा इशारा दिलाय. सध्या जो पाऊस तुम्ही तुमच्या घराबाहेर पाहत आहात ना, तो मान्सूनचा पाऊस नाहीच आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. मग हा मान्सूनचा पाऊस नसेल तर मग नक्की कोणता पाऊस आहे? मान्सून नक्की कुठे अडकला आहे? आणि खुद्द मुख्यमंत्री सुद्धा शेतकऱ्यांना पेरणी करू नका असं कळकळीचं आवाहन का करतायत? यामागचं संपूर्ण वैज्ञानिक सत्य आणि आजची सर्वात ताजी अपडेट्स अवघ्या 5 मिनिटात आपण पाहणार आहोत. जर तुम्ही शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्या वर्षभराच्या कमाईचा आणि मेहनतीचा प्रश्न आहे. त्यामुळे एक सेकंदही स्किप न करता हा व्हिडिओ संपूर्ण बघा. आजच्या बातमीचे लेखक आहेत शुभम चौहान. जून महिना सुरू झाला की आपल्या बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागतात. कधी एकदा धरणी माता तृप्त होते आणि आपण पेरणी करतोय अशी सगळ्यांचीच घाई असते. यंदा तर काय झालंय, अंदमान आणि निकोबार बेटावर मान्सून अगदी वेळेच्या आधीच दाखल झाला होता आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना वाटलं की यंदा उन्हाळ्याच्या त्रासापासून लवकर सुटका होईल आणि महाराष्ट्रातही पाऊस लवकर येईल. हवामान विभागाने आधी 26 मेच्या आसपास केरळमध्ये मान्सून धडकणार असा अंदाज दिला होता. पण प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे? मान्सूनचे वारे केरळच्या किनारपट्टीवर पोहोचले तर आहेत, समुद्रात ढगही आहेत, पण तरीही हवामान विभाग अधिकृतपणे मान्सून आलाय असं जाहीर का करत नाहीये? मान्सून नक्की कुठं रेंगाळला आहे? यामागचं वैज्ञानिक कारण सांगतायत हवामान तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ SD सानप. त्यांच्या मते मान्सून दाखल झाला असं घोषित करण्यासाठी हवामान विभागाचे काही कडक वैज्ञानिक नियम असतात, ज्याला आपण क्रायटेरिया म्हणतो. केरळ आणि त्याच्या आसपास हवामान विभागाची एकूण 14 अशी मुख्य ऑपरेशनल स्टेशन्स आहेत. नियम असा आहे की या 14 स्टेशन्सपैकी किमान 60% स्टेशनवर सलग 2 दिवस 2.5 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पावसाची नोंद झाली पाहिजे. सध्या तिथं पाऊस पडतोय पण तो सर्वदूर नाहीये. म्हणजेच तांत्रिक भाषेमध्ये जर त्याला म्हणायला गेलं तर वाईड स्प्रेड रेनफॉल असं त्याला म्हणता येतं. हा निकष पूर्ण होत नाहीये तोपर्यंत मान्सून अधिकृतपणे आलाय असं आपल्याला सांगता येत नाहीये. त्यामुळे केरळमध्ये मान्सून पूर्णपणे सेट व्हायला अजून 3 ते 4 दिवस वाट पाहावी लागणार आहे. आता तुम्ही म्हणाल, भाऊ केरळचं जाऊ द्या, आमच्या महाराष्ट्रात तर रोज ढग येत आहेत, कुठे कुठे पाऊस सुद्धा पडतोय, मग आम्ही पेरणी का करू नये? तर मित्रांनो, हाच सर्वात मोठा धोका आहे. सध्या महाराष्ट्रात जो पाऊस पडतोय तो मान्सूनचा पाऊस नाहीच आहे. त्याला म्हणतात पूर्व मोसमी पाऊस म्हणजेच प्री मान्सून. हा पाऊस स्थानिक पातळीवर कमालीच्या उकाड्यामुळे आणि ढगांच्या निर्मितीमुळे पडतो. तो एका गावात पडेल तर शेजारच्या गावात ऊन असेल आणि याच ढगाळ वातावरणाला पाहून जर तुम्ही महागडं बियाणं जमिनीत टाकलं तर काय होईल माहिती आहे? पूर्व मोसमी पावसामुळे जमिनीतील उष्णता आणि वातावरण पूर्ण सेट झालेलं नसतं. बियाणं जमिनीत जाईल पण त्यानंतर जर पावसाने 15 ते 20 दिवस ओढ दिलीच नाही, पावसाने 20 दिवस खंडच दिला तर ते बियाणं जमिनीच्या उष्णतेने आतल्या आत जळून जाईल किंवा सडून जाईल. यामुळे बळीराजावर दुबार पेरणीचं भयंकर संकट ओढवू शकतं, ज्याने शेतकऱ्याचा आर्थिक कणा तर पार मोडून जाऊ शकतो. आणि म्हणूनच स्वतः मुख्यमंत्री आणि प्रशासनाने शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचं आवाहन केलंय. मग नियम काय म्हणतो की गेल्या वर्षी 2025 मध्ये मान्सून 24 मेला केरळात आला होता आणि अवघ्या 2 दिवसात महाराष्ट्रामध्ये पोहोचला होता. पण दरवर्षी तसं होत नाही ना. केरळमधून महाराष्ट्रात यायला मान्सूनला साधारणतः 8 ते 10 दिवस लागतात. आणि त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनो, एक सोपा नियम कायम लक्षात ठेवा. जोपर्यंत मान्सून अधिकृतपणे महाराष्ट्रात दाखल होत नाही तोपर्यंत तुमच्या भागात 2 ते 3 वेळा चांगला मुसळधार पाऊस पडत नाही आणि जमिनीमध्ये किमान 75 ते 100 मिलीमीटर पर्यंत ओलीची खोली म्हणजे जमीन आतपर्यंत चांगली ओलसर होत नाही तोपर्यंत पेरणीचं धाडस करू नका. निसर्गाची घाई नाही तर आपणही घाई करायची नाही. मित्रांनो, तुमच्या भागात सध्या हवामान कसं आहे? ढग आलेत का की पाऊस पडलाय? तुमच्या गावाच्या नावासह खाली कमेंट्स करून नक्की सांगा, जेणेकरून इतर शेतकरी बांधवही तिथली अपडेट समजेल. जर ही माहिती तुम्हाला मोलाची वाटली असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा.
तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर आणि शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून कोणतंही नुकसान शेतकऱ्यांचं होणार नाही. आणि शेतीविषयक अशा अचूक, खऱ्या आणि वेळेवर मिळणाऱ्या बातमीसाठी बोल MS चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.